शिक्षक नव्या पिढीचे शिल्पकार हे जेव्हा मी सांगतोय तेव्हा शिल्पकार म्हणजे नेमकं काय असतं हे समजायला पाहिजे. म्हणून आपण टीचर्स लोक खूपदा फक्त शिकवत असतो, आपण इन्स्पायर केलं पाहिजे स्टुडंट्सना. मुलांना जे काही येतं कौतुक पहिल्यांदा व्हायला पाहिजे. कोल्हापूरमध्ये कधी तुमच्यापैकी कोण गेला असेल तर कोल्हापूरमध्ये एक बिनखांबी गणेश मंदिर असं एक मंदिर आहे. त्याच्या बाहेर एक चित्रकार चित्र काढायचं रस्त्यावरती. मग गुरुवारी दत्ताचं चित्र, शनिवारी मारुतीचं चित्र, असं सोमवारी शंकराचं चित्र, अशी वेगवेगळी चित्र तो खडून असं कोळसा घासून वगैरे काढायचा. आणि त्याचं मोठं मोठं चित्र काढले खाली लिहायचं गरीबाला मदत करा. आणि मग लोक येणारे जाणारे त्यांना पैसे टाकायचे. मी ज्यावेळेला घरी सांगितलं की मला चित्रकलेमध्ये करिअर करायचं आहे त्यावेळेला माझ्या आईच्या डोळ्यासमोर तसं काहीतरी आलं होतं. मग मी सांगितलं की नाही मला गायक पण व्हायचं आहे. योगायोगाने असं झालं होतं की मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही सगळे एकदा मुंबईला गेलो होतो शाळेत असताना. आणि आई वडिलांनी लोकल ट्रेनमध्ये 2 मुलं बघितली होती. एक मुलगा गाणं म्हणायचा आणि दुसरा वाटी फिरवायचा. जेव्हा मी गायक होणार म्हटलं ना तेव्हा माझ्या आई वडिलांच्या डोळ्यासमोर असलं काहीतरी चित्र आलं होतं. मी गायक आता ठीक आहे, आता आपण ते लिटिल मास्टर बिस्टर बघतो, आता पालकच मागे लागतात. आपल्याला कसं टीव्हीवर दाखवलं जाईल याच्यासाठी अट्टास करतात. असलं काय होती कलाकाराची जात ना बेकार जात. हे ऐकलेलं आहे मी खूप वेळाला माझ्या घरातल्यांच्याकडून, आईकडून, वडिलांच्याकडून. आणि एक शिक्षक मला असे भेटले की त्यांनी सांगितलं की तू खूप छान करतोस, तुला कल्पना नाहीये तुझ्यामध्ये काय क्वालिटीज आहेत ते. तर त्यावेळेला मला सरांनी सांगितलं होतं 1974 साली, चंदू तुझ्यामध्ये एक आदर्श शिक्षक होण्याच्या सगळ्या क्वालिटीज आहेत. आणि 2005 सालची गोष्ट तुम्हाला सांगतो की विद्यार्थी सहाय्यता संघ मुंबई इथून मला एक पत्र आलं की तुमची साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केलेली आहे म्हणून. तर मी त्याला उलटा फोन केला. म्हटलं तुम्ही चुकून कोणातरी निवड केली आहे, मी काय शिक्षक नाही, मी काय डीएड नाही, बीएड नाही, काही नाही. म्हटलं आय एम नॉट अ क्वालिफाईड टीचर. तेव्हा त्यांनी सांगितलं की टीचर क्वालिफाईड असायला पाहिजे म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला? क्वालिफिकेशन हे फक्त जॉब मिळण्यासाठी असतं, टीचर हा इथून असावा लागतो. आणि तुमची निवड आम्ही खास केली आहे, खास. आणि मी गेलो तिथे. तुम्हाला मी सांगतो त्याविषयी मी जास्तीत जास्त रडलो असेल माझ्या आयुष्यामध्ये. कारण हे बघायला माझे सर नव्हते जे त्यांना 31 वर्षापूर्वी दिसलं होतं. 31 वर्षापूर्वी. याला मी म्हणतो शिक्षक. दगडामध्ये शिल्प असतं, शिल्प नसलेला भाग काढायचा असतो फक्त. हे ह्याला कळलं तो शिक्षक. दगड सगळेच म्हणतात हो. 90 वाल्याला 92 पर्यंत नेणं फार सोपं आहे, पण 9वीत काठावर असेल आणि त्याला 10वीत 60वर न्यायचं असेल तर ते अवघड आहे. त्याला मी जास्त महत्व देतो. आणि हे खरंच महत्वाचं आहे की कुठल्या मुलांना आपण शिकवतो आणि काय शिकवतो. आजच्या शिक्षणामध्ये जीवन मूल्यांना काही स्थान आहे का हा जर विचार केला तर नाहीये. चांगला माणूस घडतोय का त्याच्यातून? नाही घडत. म्हणतात की सगळ्या जगाची ओळख होते आपल्याला शिक्षणातून, पण स्वतःची ओळख होत नाही. ही वस्तुस्थिती. कम्प्युटरमुळे असेल, टेक्नॉलॉजीमुळे असेल, आपली मुलं, आपले विद्यार्थी हे आपल्यापेक्षा कितीतरी हुशार आहेत पण बुद्धीने हुशार आहेत. भावनांकाचं काय? मुलं तुम्हाला भावनाशून्य होताना दिसतील, चलबिचल मनाची दिसेल. भावनिक असंतुलन हा आता तर सध्या सगळ्यात हॉट इश्यू आहे म्हटलं तरी हरकत नाही. पण मुलं अशी का वागतात? लहानपणी निरागस असणारी मुलं मोठं झाल्यानंतर कोणतंही गंभीर कृत्य करायला कशी काय धसतात, हा आपल्या शिक्षकांना आणि पालकांना आता भेडसावणारा प्रश्न. आणि म्हणून काउन्सिलिंगची गरज असते. पण पूर्वी कसं असायचं की शिक्षक हे जास्त शिकलेले असायचे, पालक तेवढे शिकलेले नसायचे. त्यामुळे शिक्षक काय सांगतील ते ऐकायचं पालकांनी, असं होतं. आजचा पालक तसा नाही आहे. पूर्वी आम्हाला जर शाळेत शिक्षकांनी मारलं तर आमचं डेअरिंग नसायचं, घरी सांगायचं. आणि घरी डबल मार पडायचा, तू गावात तू काहीतरी केलं असेल म्हणून. पण आता तसं नाही आहे. आता तुम्ही हात उगारलात तर मुलगा जर घरी कंप्लेंट करेल तर पालक अंगावर येतो वचकन. तुम्ही हात उगारता म्हणजे काय, तुम्ही मारता म्हणजे काय. मग अशा परिस्थितीमध्ये आपली जबाबदारी खूप वाढते की मुलांना आपण जवळ केलं पाहिजे. मुलांमध्ये काय अभिव्यक्ती आहे त्याच्याप्रमाणे त्याला गायडन्स दिला पाहिजे. या भूमिकेत जेव्हा आपण जातो त्यावेळेला लक्षात येतं की नाही, शिक्षक हा पालक आहे पहिल्यांदा आणि मग तो शिक्षक आहे. कारण आपण म्हणतो आई वडील हे पहिले शिक्षक, शिक्षक हे दुसरे आई वडील. तर आई वडील हे पहिले शिक्षक हा जो पार्ट आहे की नाही हा होत नाही. आज आई वडिलांनी जे काही मुलांना शिकवायला पाहिजे ते शिकवलंच जात नाहीये. त्यामुळे इनडायरेक्टली ती आपली जबाबदारी होते एक शिक्षक म्हणून. मी खूपशा शिक्षकांना विचारतो नेहमी की तुमच्यापैकी किती जण ठरवून शिक्षक झाले आयुष्यामध्ये, मला शिक्षक व्हायचं आहे. खूप कमी हात वर येतात. मुंबईमध्ये माझा असा अनुभव आहे 400-450 शिक्षक असतील ना, हार्डली 4 हात वरती येतात की येस मला शिक्षक व्हायचं आहे. हे मी लहानपणापासून ठरवलं होतं
बाकीचे लोक असे असतात, डॉक्टर व्हायला जमलं नाही, इंजिनियर व्हायला जमलं नाही, वकील होता आला नाही, म्हणून शेवटचा पर्याय होता मास्तर. आणि मग मास्तर झालो आणि नंतर मग कम्फर्ट झोनमध्ये गेलो की पगारी रजा मिळते, ठराविकच वेळ काम असते, झाला विषय संपला. त्या कम्फर्ट झोनमध्ये गेल्यानंतर कशासाठी मी शिक्षकत्व पत्करलंय, नाईलाज आणि का असेना, अरे आपल्याला पुढची पिढी घडवायची आहे, त्याच्यासाठी माझं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का, तर ते दिसत नाही. आणि ह्याच्यावरती मधुकरराव चौधरी खूप नाराज झाले होते की इतकं सगळं असताना असं का होत नाही, का शिक्षक आज स्वतःची जबाबदारी समजून घेत नाही, की ज्यांनी करते ही पुढची शिल्प घडवायला पाहिजे. ही शिल्प कधी घडवली जाते, शिल्प दिसली पाहिजे पहिल्यांदा, म्हणजे ती शिक्षकाची नजर तयार असली पहिल्यांदा. त्याच्यामुळे मुलांच्या मधल्या इमोशन्स जे आहेत की नाही, ह्या कुठेतरी जागा केल्या गेल्या पाहिजेत. नुसती बुद्धी वाढून का उपयोग नाही आहे. मुलाला 95% मार्क पडले म्हणजे त्याला आईशी कसं बोलायचं हे कळत नसेल, वडिलांशी कसं वागायचं हे कळत नसेल, शिक्षकांच्या बद्दल आधार नसेल, तर त्या पर्सेंटेजला काही अर्थ नाही. तो माणूस म्हणून चांगला घडलाय का, हे खूप महत्वाचं आहे. आपण जेव्हा विद्यार्थी म्हणून मुलांच्याकडे बघतो तेव्हा सुद्धा आपला हाच अँगल असला पाहिजे की प्रत्येक मूल वेगळं आहे आणि प्रत्येक मुलामध्ये काहीतरी स्पार्क आहे. आपण म्हणतो आजकालच्या विद्यार्थ्यांना काय आदरच नाही हो, आजकालच्या विद्यार्थ्यांना काय जाणीवच नाही, शिक्षकांचा आदर कसा करायचा ते माहित नाही. अशा शिक्षकांना मी सांगतो की तुम्ही आदरणीय नाही आहे, हे त्याचं उत्तर आहे. आदर ही भीक मागून घ्यायची गोष्ट नाही आहे. आदर आपोआप आपल्या कार्यातून मिळत जातो. काम करत राहायला पाहिजे अविरतपणे. मग आपण कुठे कमी पडलोय का हे एफर्ट्स लावायला हा पण विचार करा. कारण दगड सगळेच दगड असणार आहेत लक्षात घ्या, पण शिल्प कुठल्या दगडामध्ये कुठली मूर्ती निघेल हे बघणं आपलं काम आहे. आणि ते शिक्षकाला दिसतं. खूपदा आपण कम्फर्ट झोनमध्ये जातो, लगेच अरे झोप नाही लागली पाहिजे, एखाद्या विद्यार्थ्याला मी सांगितलेलं समजत नाही म्हणजे काय, त्रास झाला पाहिजे आपल्याला, तो खरा शिक्षक. आणि असे शिक्षक मला लाभले म्हणून मी आज तुमच्यासमोर एवढा बोलू शकतो. मला पण कुठेतरी सांगितलं की येस यू कॅन डू इट, ऑलवेज से यू कॅन डू इट, कम ऑन. बूस्टिंग करायला पाहिजे मुलांना. आपण खूपदा शारीरिक व्यंगावरून सुद्धा मुलांमध्ये काय अभ्यास खाली हे आता असं करू कधीच. शिक्षकांच्याकडून मुलांना विश्वास मिळाला पाहिजे. आवडतो माझ्या टीचरना मी आवडतो असं वाटायला पाहिजे मुलांना. लक्षात घ्या, हे जेव्हा वाटत नसतं ना त्यावेळेला मुलं भरकटतात. आपला प्रेमाचा स्पर्श, एक प्रेमाची हात कुठे गेलेला असेल त्याला खेचून आणू शकतो मागे, एवढी ताकद असते आपल्या व्हायब्रेशन्समध्ये. आपल्या सहवासात आल्यानंतर मुलं अशी चार्जअप व्हायला पाहिजे. सर तुमच्याबरोबर राहिलं ना की फार बरं वाटतं, येस असं व्हायला पाहिजे. जसं होत नसेल तर आपण कुठेतरी कमी पडतो. आपण चार्जर असलो पाहिजे मुलांचा. आपल्या सहवासामध्ये राहण्यासाठी तडफडली पाहिजे मुलं, आपले विद्यार्थी. नुसतं सरांच्यावर एक 5 मिनिटं राहिलं ना की बरं वाटतं, नुसतं मॅडम बरोबर 5 मिनिटं शेअर केलं ना की बरं वाटतं. असं व्हायला पाहिजे. परिवर्तन होतंय आणि शिक्षकच परिवर्तन करू शकतात. लक्षात घ्या, समाजामध्ये शिक्षण प्रणाली नाही बदलू शकत समाज, शिक्षक बदलू शकतात. शिक्षक, त्यामुळे शिक्षकाच्या हातामध्ये सगळी जोड आहे. आणि हे तुम्ही आपणहून पत्करलेला असू दे किंवा नाईलाजाने पत्करलेला असू दे, पण काय पत्करलंय ना ते न्यायचं कडेपर्यंत. तो झेंडा अटकेपर्यंत रोवायचा आपल्याला. काय पण असो, ज्या ज्या गोष्टी आपल्याला द्यायच्यात म्हणून त्या सगळ्या आपल्यामध्ये समाविष्ट असल्या पाहिजे. म्हणजे ऋषीमुनींच्या काळापासून जी काय आपली शिक्षण प्रणाली होती की नाही, गुरुकुल पद्धती होती. 1835 मध्ये लॉर्ड मेकॅलनी सगळी बदलली. आणि मग काय झालं, शिक्षण म्हणजे परीक्षा झाली की नोकरी, नोकरी म्हणजे जीवन. या भरडलो आपण याच्यामध्ये. शिक्षण दळण झाले, आता शिक्षणातून वळण लागत नाही. आणि याच्यासाठी कुठेतरी भावनांचा विकास झाला पाहिजे. तो आपला झाला पाहिजे पहिल्यांदा टीचरचा. टीचर आहेत ना हे खूप मनापासून सांगतात, असं वाटलं पाहिजे त्यांना, विद्यार्थ्यांना. विद्यार्थी बसतात समोर. त्यामुळे असं कधी कंप्लेंट करू नका की आजकालचे विद्यार्थी असे नाही. आपण स्वतःमध्ये बघायला पाहिजे. तुम्हाला असे किती विद्यार्थी दाखवू की सरांसाठी जीव देणार आहेत, तसा शिक्षक असला पाहिजे. ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं ना की माझ्याकडे कुठलाही प्रॉब्लेम आला तर ही इज द पर्सन किंवा शी इज द पर्सन की ज्यांच्याकडे जाऊन मी माझं मन मोकळं करू शकतो, माझं मन मोकळं करू शकते, तो शिक्षक. आपण असं विद्यार्थ्यांना काहीतरी ताकद देऊ शकलो पाहिजे. आज आपण हयात आहोत, पण आपण नसताना सुद्धा काय हेच आपण मागे ठेवून जाणार आहोत. आपण दिलेली शिकवण, शिकवण्या वेगळ्या असतात, शिकवण वेगळी असते. लक्षात घ्या, शिकवण आपल्याला काहीतरी द्यायची आहे, ती मागे राहते. आज आपण देहाने इथे आहोत, उद्या नसताना सुद्धा आपलं नाव काढलं पाहिजे विद्यार्थ्यांनी. मी आज जो काय आहे तो त्या सरांच्यामुळे, मी आज जी जे आहे त्या मॅडममुळे. डोंट जस्ट टीच, इन्स्पायर देम. शिक्षक ही कोणी व्यक्ती नाही, लक्षात घ्या. शिक्षक ही शक्ती आहे. आणि ही शक्ती ज्यावेळेला आपल्याला कळेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने समाज घडेल. त्यामुळे तुम्ही आम्ही सगळेजण मिळून हा समाज घडवूया, आपली सगळ्यांची जबाबदारी.